जय जय रघुवीर समर्थ। विधी कारणे जाहला मत्स्यवेगी, धरी कूर्म रूपे धरा पृष्ठभागी। जना रक्षया कारणे नीचयोनी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा आपण जो मागोवा घेत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 120 याचं चिंतन पाहणार आहोत। आज या कोकणातल्या निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये या समर्थ विचारांचं चिंतन आपण करणार आहोत। आणि त्यातही विशेषत्वाने एक आनंदाची गोष्ट अशी की नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी या ज्या सूत्राचं आपण चिंतन करत आहोत, त्या सूत्रामधल्या दशावताराची मालिका आज आपण या निसर्गरम्य वातावरणामध्ये करणार आहोत। भगवंताच्या दशावताराचं वर्णन आपण पुराणांमध्ये ऐकत आलेलो आहोत। आपला भगवंत हा सर्व प्रकारच्या जीवांमधून संक्रमित होत 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 मनुष्यत्वापर्यंत आलेला आहे। त्याची ही 10 रूपं ही पुराणामध्ये विशेषत्वाने गायली जातात। कुठली 10 रूपं आहेत बरं? पहिलं तर आहे मत्स्य, मग कूर्म, मग वराह, मग नृसिंह, मग परशुराम, त्याच्या पश्चात राम, कृष्ण, नंतर बौद्ध मौनी आणि कल्की। अशा पद्धतीने भगवंताच्या 10 अवताराचं वर्णन पुराणांमध्ये गायलं गेलेलं आहे। खरोखर आपल्याकडं पाश्चात्तीकरणाचा प्रभाव एवढा प्रचंड झालेला आहे की आपल्या मुलांना डार्विनचा सिद्धांत जर विचारला तर आपली मुलं डार्विनच्या सिद्धांताला लगेच मान्यता देतात, पण आपल्या पुराणामधल्या दशावतारांना मात्र ते मौखिक कथा किंवा एखादी ऐकीव कथा या रूपाने सोडून देतात। तुलसीदासांनी रामचरित मानसमध्ये एक फार सुंदर चौपाई रचलेली आहे। त्यामध्ये ते म्हणतात, जलचर थलचर नभचर नाना, जे जड चेतन जीव जहाना। या जगामध्ये जे काही जलचर थलचर नभचर जे काही आहेत ते कसे आहेत? सिय राममय सब जग जानी, करऊ प्रणाम जोरी जुग पानी। या सगळ्यांमध्ये रामाला पाहण्याची ही गोस्वामी तुलसीदासांची दृष्टी। सज्जनो, डार्विनचा उत्क्रांतवादांच्या सिद्धांताचा आपण निषेध करत नाही, परंतु आपल्या भगवंताने देखील किती विलक्षण या सिद्धांताचंच जणू काही प्रागट्य केलंय, याची समांतरता मात्र आपण का विसरून जातो? बघा, पहिल्यांदा भगवंत मत्स्य झाला, म्हणजे अर्थातच भगवंत हा जलचर होता। त्यानंतर त्याने कश्यप अर्थात जो जमिनीवरही चालू शकतो आणि पाण्यामध्येही चालू शकतो, म्हणजे तो उभयचर झाला। त्यानंतर तो वराह झाला, म्हणजे तो थलचर झाला। अशा रीतीने भगवंत हा एकेका अवतारामध्ये त्याचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांतच मांडत चाललेला आहे की नाही? मग त्या जलचर थलचर नभचर अशा पद्धतीने चालणाऱ्या या भगवंताने नृसिंह अवतार धारण केला। त्या नृसिंहाच्या अवतारामध्ये तो अर्धा मनुष्य आहे, अर्धा प्राणी आहे। तिथून तो परशुरामांच्या रूपामध्ये आला। मनुष्याचा देह तर मिळाला, परंतु अत्यंत संताप
आणि अत्यंत निग्रही अशी त्यांची भावना, अशा या परशुरामामधून रामाचं अवतार कार्य आपण बघितलं. या रामामधून कृष्ण, आणि कृष्णाला आपण पूर्ण पुरुष, मर्यादा पुरुषोत्तमाचं हे पूर्ण रूप अशा रीतीने या समाजामध्ये बघत असतो. अशा या भगवंताच्या नाना लीला सज्जनो आपण गातो, ऐकतो आणि त्याचा आनंद घेत असतो. अशाच या भगवंताच्या रूपाचं, त्याच्या या अवताराचं महत्त्व समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगत आहेत. काय म्हणतायत समर्थ माऊली? विधी कारणे जाहला मत्स्य वेगी. विधी अर्थात ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाने विनंती केली म्हणून हा भगवंत मत्स्य झाला. आपल्यापैकी कदाचित अनेकांना ही कथा माहीत नसेल. या सत्ययुगाच्या आधी या भगवंताची ही अत्यंत विलक्षण अवताराची कथा श्रीमद भागवतामध्ये गायली जाते. गंमत अशी झाली होती की सत्यव्रत नावाचे एक ऋषितुल्य असे सम्राट होते. त्या ऋषितुल्य सम्राटाला एकदा प्रार्थना करत असताना एक छोटीशी मासोळी त्याच्या हातामध्ये आली. तिने प्रार्थना केली की माझा जीव वाचवा, मी संकटात आहे, मला मोठे जीव खातायत. सत्यव्रत हा अत्यंत करुणाप्रधान होता आणि त्याने त्या छोट्या मासोळीला कमंडलूमध्ये सोडला. कमंडलूमध्ये बघतो काय तर क्षणामध्ये ती मासोळी वाढू लागली. राजाला विनंती करू लागली की या मासोळीला कमंडलूची जागा पुरत नाहीये, त्याला मोठ्या तलावात सोडा. तलावात टाकता क्षणी क्षणार्धामध्ये त्या मासोळीचा आकार वाढतोय, सरोवर कमी पडतंय, म्हणून मोठ्या नदीमध्ये ती नदी देखील त्या मासोळीच्या आकाराने व्यापून गेली. सत्यव्रत राजा जाणून गेला की हे काहीतरी विलक्षण आहे आणि म्हणून त्याने तिला समुद्रामध्ये सोडलं आणि काही वेळातच तिने अख्खा समुद्र देखील व्यापून टाकला. राजाला कळेना की आता काय करावं. तेव्हा त्या मासोळीनेच स्वतः प्रगट होऊन आपलं रूप सत्यव्रताला सांगितलं की मी प्रत्यक्ष विष्णू आहे आणि माझ्याकडं या जगाचं पालन करण्याचं काम आहे. कथा अशी झालेली होती की ब्रह्मदेवाच्या या सृष्टीमध्ये ही जी मनुष्य प्रजात आहे, हे सगळे जीवजंतू आहेत, या सगळ्याचा प्राण आहे वेद. या वेदांच्या आधारावरती या सगळ्या सृष्टीचा खरं तर अधिष्ठान आहे. ते वेद हयग्रीव नावाच्या एका राक्षसाने चोरले होते आणि ते समुद्रामध्ये कुठेतरी खोलवर त्याने लपवून ठेवले होते. ब्रह्मदेव अत्यंत चिंतातूर झाला की या सृष्टीला आधारच मुळी वेदांचा आहे. असे वेद लुप्त झालेले आहेत, हयग्रीवानी ते चोरलेले आहेत. सज्जनो, खरं तर आपल्याला या कथा ऐकताना त्याच्या मागचं मर्म नीट समजून घेतलं पाहिजे. ही सृष्टी एका नियमाने चालते. इथं प्रत्येकाला त्याचा स्वधर्म दिलेला आहे, त्याला कार्य दिलेलं आहे आणि हे सगळं कार्य, हे सगळं स्वधर्म कोण नियंत्रित करतं? कदाचित आम्ही आज वेदांना अनभिज्ञ असूत, कारण आम्हीच आमच्या हाताने त्याचं महत्त्व कधी जाणलं नाही. परंतु आमच्या प्रत्येक स्वधर्माला अधिष्ठान आहे ते वेदांचं आहे. आणि जेव्हा समाजामधून असं वेदबाह्य आचरण सुरू होतं ना, तेव्हा खऱ्या अर्थाने सृष्टीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. आणि आजच्या काळात आपण बघतोच आहोत ना. बघा, आज आपण 21व्या शतकामध्ये आलो तर समाजामध्ये या जेनझीपासून अनेक प्रकारची चाललेली स्थित्यंतरं आपण बघतोय. लोक देव धर्म या सगळ्या संकल्पनांना गुंडाळून ठेवत आहेत. म्हणजे एक प्रकारे वेदबाह्य आचरण हेच समाजाला आज मार्गदर्शक ठरू लागले. म्हणजे आपण एक प्रकारे ऱ्हासालाच चाललेलो आहे. हा हयग्रीव म्हणजे कुठला अकराळ विकराळ राक्षस नाही, हा मानवी मनामध्ये वेदबाह्य आचरण करायला प्रवृत्त करणारी त्याची वृत्ती आहे. आणि अशा हयग्रीवाने हे जेव्हा वेद समुद्रामध्ये कुठेतरी खोलवर दडवून ठेवले, जेव्हा ते कोणाला सामान्य माणसाला कळत नाहीत, अशा वेळेला तो विष्णू या मासोळीच्या रूपाने कोणीतरी असा सत्यव्रत जो या धर्मासाठी बांधील आहे, जो आपलं राज्य वेदाच्या आधारावरती पूर्ण करू इच्छित आहे, त्याच्याच झोळीमध्ये असा हा विष्णू रूपाने तो प्रगट होतो. आणि मग विष्णूने सत्यव्रताला सांगितलं की आजपासून 7 दिवसांनी सृष्टीचा मोठा प्रलय होणार आहे.
आणि या सृष्टीला वाचवण्याची जबाबदारी मी तुझ्याकडे देतोय. एका मोठ्या जहाजामध्ये या सृष्टीतल्या सगळ्या जीवजंतूंना आणि सप्त ऋषींना घेऊन तू सज्ज राहा, जेणेकरून जेव्हा प्रलय येईल त्यावेळेला या सृष्टीला मी अबाधित ठेवू शकेन, त्याला राखून ठेवू शकेन. आणि या सृष्टीचं रक्षण करण्याची जबाबदारी सत्यव्रताकडे भगवंताने दिली. अर्थातच या समुद्रामध्ये विष्णू भगवंताने जेव्हा हे आपलं संपूर्ण रूप प्रगट केलं, त्या क्षणी त्याने हयग्रीवाचा वध केला. या प्रलयामधून सत्यव्रताच्या माध्यमातून या सृष्टीचं रक्षण केलं आणि ब्रह्मदेवाला चिंतामुक्त केलं. म्हणून समर्थ म्हणतात की विधी कारणे जाहला मत्स्य वेगे. हा असा ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने हा भगवंत मासा झाला. आणि धरी कुर्म रूपे धरा पृष्ठभागी, ही अत्यंत प्रसिद्ध कथा आहे जी आमच्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे. आणि ती म्हणजे सागर मंथनाची. जेव्हा देव आणि दानवांमध्ये अमृतासाठी मंथन सुरू झालं, दोघंही प्रचंड शक्तिमान, आणि या सृष्टीमध्ये हे मंथन करत असताना सूर आणि असुर या दोघांचं मंथन करण्यासाठी मेरू पर्वताने स्वतःला रवी रूपाने धारण केलं. वासुकी या शेषनागाने दोरीचं रूप धारण केलं. पण गंमत अशी होती की या दोघांच्या ताकदीने जेव्हा मेरू पर्वत फिरायचा त्यावेळेला सृष्टी खचू लागायची. कोण त्याचा भार सहन करणार? कोण या देव आणि दानवांच्या शक्तीपुढे टिकून राहणार? पृथ्वी रसातळाला जाईल अशी भीती सगळ्यांना वाटू लागली. अशा पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी भगवंत स्वतः कूर्म रूप अर्थात कासवाचं रूप धारण करून आला आणि त्याने मेरू पर्वताच्या खाली स्वतःचं अधिष्ठान दिलं. आणि या अधिष्ठानावरती मेरू पर्वत स्थिर राहिला. देवदानवांचं हे मंथन तिथं झालं, ती कथा आपण जाणता. आणि या देवदानवांना या सृष्टीच्या मंथनामधून, या समुद्राच्या मंथनामधून जे हलाहल निर्माण झालं ते महादेवाने आपल्या कंठी धारण केलं, ही कथा आपण जाणता. कथेचा आपल्याला प्रवाह सांगणं उद्देश नसून यामधलं तत्व समजून घ्यावं की जेव्हा जेव्हा सृष्टीमध्ये असं दैवी आणि असुरी शक्तींचं मंथन चालू असतं, आणि हे समुद्र मंथन हा काही केवळ एक पौराणिक प्रसंग नाही. हे मंथन या सृष्टीमध्ये निरंतर चालू असतं. लोक म्हणतात की या देवाला कळत नाही का, या अन्यायी लोकांना तो का पाठीशी घालतो? सज्जनो बघा, रामकृष्ण परमहंसांचं एक फार सुंदर वाक्य आहे की रात्रीच्या पार्श्वभूमीवरच दिवसाचं महत्त्व कळतं, दुःखाच्या पार्श्वभूमीवरच सुखाचं महत्त्व कळतं, कडू पदार्थाच्या चवीवरतीच गोडाची मधुरता आम्हाला कळू शकते. त्याप्रमाणे असुरी ताकदींच्याच पृष्ठभूमीवरती दैवी ताकदीचं महत्त्व आपल्याला कळू शकतं. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी या भगवंताने आपल्या लीलेने निर्माण केल्या आहेत. असा भगवंत तिथं मोहिनी रूपाने प्रगटला, त्याने देवतांचं रक्षण केलं, अमृताची त्यांना प्राप्ती करून दिली. आणि जर तो त्या कासव रूपामध्ये आला नसता तर सगळी सृष्टी खचून गेली असती. आणि तिसरा अवतार भगवंत समर्थ त्याचं नाव देखील घेत नाहीत, परंतु त्याचा तिथं उल्लेख करतात, जना रक्षया कारणे नीच योनी. भगवंताने या सृष्टीचं रक्षण करण्यासाठी, जे त्याचे भक्त आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी नीच योनी धारण केली. कुठली नीच योनी? वराह रूप झालेला आहे माझा भगवंत. अहो बघा, जो मत्स्य होतो, जो कासव होतो, जो वराह होतो, वराह म्हणजे अर्थात ज्याला आपण डुक्कर म्हणतो, अशी ही नीच योनी भगवंताने धारण केली. कोणासाठी? हिरण्याक्ष जेव्हा या सृष्टीला रसातळाला घेऊन चालला, तेव्हा या रसातळाला जाणारी ही सृष्टी भगवंताने या हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी वराह रूपाने वाचवली. आपल्या मस्तकी तिला धारण केलं आणि या सृष्टीला तिने जिवंत ठेवलं. या सृष्टीवरती राहणाऱ्या या भक्तांचं त्यांनी रक्षण केलं. या तिन्ही अवतारांचं एकच निमित्त होतं की भगवंत या सृष्टीमध्ये जे या दैवी विचारांचं अनुक्रमण करतायत, जे या भगवंताची उपासना करतायत, जे या भगवंताची भक्ती करतायत, अशा भक्तांच्या रक्षणासाठी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. भगवंत आपल्या भक्ताचा हा अभिमान कधीच खचू देत नाही की मी आहे, मी आहे, मी आहे.
सज्जनो, या सगळ्या कथांमधून आम्ही काय शिकायचं? आपण म्हणाल, दादा या सगळ्या कथा ऐकायला फार सुरस वाटतात, छान वाटतात, पण ह्याचं माझ्या जीवनाशी काय संबंध आहे बरं? याचा संबंध श्री महाराजांच्या वाक्यामध्ये सांगायला जावं तर एकच आहे. श्री महाराज म्हणतात, तुम्ही नाम घ्या, तुम्ही रामाची भक्ती करा, मी तुमच्या संसारामध्ये आहे. तो कसा आहे हे शोधायला जाऊ नका. मी कुठल्याही निमित्ताने तुमच्या जीवनामध्ये येईन. वस्तूच्या रूपाने येईन, व्यक्तीच्या रूपाने येईन, एखाद्या ज्ञानाच्या रूपाने येईन, कुठल्या रूपाने येईन हे तुम्ही शोधू नका. पण मी आहे, मी आहे, मी येणार. तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवा, मी तो तुमच्या कल्पनेच्या पलीकडे मी चांगला करून दाखवतो. हे या श्री महाराजांचं ब्रीदवाक्य कुठून येतं? कारण तो कधी मत्स्य होईल, कधी कुर्म होईल, तर कधी तुमच्यासाठी वराह रूपाने देखील येईल. पण तो येईल एवढं निश्चित आहे. तो कोणाच्या जीवनामध्ये येईल? ज्याचा विश्वास हा प्रल्हादासारखा दृढ आहे, ज्याचा विश्वास हा ध्रुव ताऱ्यासारखा आढळ आहे, ज्याच्या जीवनामध्ये गजेंद्रासारखी अत्यंत विलक्षण आर्तता आहे, जो अजामेळासारखा कदाचित नेणत्या भावनेने पण निरंतर भगवंताचं नाम घेतोय. सज्जनो, भगवंत हा भक्ताचं निरंतर रक्षण करणारा आहे, त्याचं समाधान करणारा आहे. आपण म्हणाल, दादा अहो पण कधी कधी आपण बघतो ना की काही भक्तांच्या जीवनातली संकट संपतच नाहीत. अगदी मेले तरी त्यांच्या जीवनामधल्या संकटांना कुठं पूर्ण विराम आलेला दिसत नाही. सज्जनो, आमचा जर प्रारब्धाचा भाग खडतर असेल तर भगवंत आम्हाला हे प्रारब्ध भोगण्यासाठी मनाचं समाधान देईल, शक्ती देईल. कदाचित तो प्रारब्ध बदलणार नाही, कारण जर ते प्रारब्ध बदललं आणि जर मोक्षाचा दरवाजा या जन्मासाठी बंद होणार असेल तर भक्त हा अत्यंत स्वतःचं नुकसान करून घेतो, होय की नाही? आणि समर्थांनी आत्मनिवेदनामध्ये सांगितलंच आहे ना की भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. जो भक्त काहीतरी मागून भगवंतापासून विभक्त होतो तो भक्तच कसा, आणि जो भक्त नाही त्याचा अभिमान भगवंत कसा राखू शकेल बरं? त्यामुळे भक्त होणं याचाच अर्थ संपूर्ण निष्काम होणं आहे. तू ठेवशील त्यामध्ये आनंद आहे, तू करशील ते समाधानाचं आहे. या भूमिकेमध्ये तो भगवंत राहतो. आणि बघा, या तिन्ही कथा जर आपण बघाल तर यामध्ये भक्ताने प्रार्थना केलेली नाही आहे कुठं. ना मत्स्य रूपामध्ये सत्यव्रताने प्रार्थना केलेली आहे, ना या कश्यप रूपामध्ये देवतांनी प्रार्थना केलेली आहे, ना वराह रूपामध्ये प्रल्हाद, तर त्याचा जन्म व्हायचाच होता, त्याच्या आधीची ही गोष्ट आहे. म्हणजे कुठल्याही भक्ताने प्रार्थना केली नाही. इथं भगवंताने स्वयंभू होऊन ही रूप प्रगट केलेली आहे. अर्थ काय आहे की भगवंत हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. तो तुम्ही प्रार्थना करा किंवा न करा, जे या सृष्टीच्या हिताचं आहे, जे या भक्तांच्या हिताचं आहे, ते भगवंत दिल्याशिवाय राहत नाही. असं हे भगवंताचं अतिविलक्षण कार्य या सृष्टीमध्ये निरंतर चालू असतं. त्यामुळे सज्जनो, आपण आपल्या संसारामध्ये या गोष्टीला दृढपणे बांधावं की माझा प्रपंच, माझे आयुष्य मी भगवंताच्या इच्छेवरती सोपवलेलं आहे. जे माझ्या कल्याणाचं आहे ते भगवंत निश्चित करेल. आणि जरी ते माझ्या मनासारखं नसलं तरी ते निश्चितच माझ्या हिताचं असेल. या जाणीवेने आपण भगवंताच्या स्मरणामध्ये राहावं आणि आपला दृढ विश्वास त्यावरती ठेवावा. कधी आपल्या निष्ठेला आपण छेद जाऊ देऊ नये. आणि मग बघावं भगवंत आपल्या या अभिमानाचं रक्षण कसं करतो. आज आपण आजच्या श्लोकात दशावतारातले 3 अवतार बघितले. आता 4था अवतार समर्थ, जो आपल्याला पुढच्या श्लोकात सांगतील, त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.